नमस्कार मंडळी, मुलाखत तुमच्या आमची या यूट्यूब चॅनलमध्ये मी आशुतोष कदम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आणि कडक ऊन पडते. तर उन्हाळ्यात या उन्हापासून सुटका मिळवण्याकरता किंवा थोडाशी गारवा मिळवण्याकरता आपण आईस्क्रीम, कोन, चोकोबार इत्यादी थंड पदार्थ सेवन करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या घरानजदीकच सपना आईस्क्रीम ही आईस्क्रीम फॅक्टरी आहे, खूप मोठी आहे, ती आम्ही तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चोकोबार पॅक होते. याच्यात कुल्फी तयार होईल. याच्यात कुल्फी चॉकलेट आहे. मोठी मार्फत मोमोलाईज होतं, प्लेट सिलरने गार होतं आणि मग एजिंग टँकमध्ये स्टोर होतं सगळं. आणि मग त्याच्यानंतर घेतल्यानंतर इकडं CF घ्या फ्लेवर टाकल्यानंतर याच्यातून क्रीम तयार होऊन निघते. याच्यातून क्रीम तयार होऊन निघेल त्याच्यामध्ये. आणि हे कोणतं फिलिंग मशीन आहे, कोणतं भरतो आपण फिलिंग मशीन. याच्यात एका तासाला 3000 कोण फिलिंग आहे. एका तासात 3000. आपण एका दिवसाला किती प्रोडक्शन काढतो? आपण एका दिवसाला 250 लिटरचं प्रोडक्शन घेतो. 250 लिटरचं प्रोडक्शन. 250 लिटर दूध 250 लिटर दुधापासून किती कोण तयार होतं? किती कोण तयार नाही होत. 250 लिटर दुधामध्ये ना आपण काही कुल्फी तयार करतो, काही चोकोबार, काही ड्रायफ्रूट कुल्फी, गुलकंद, पिस्ता, म्हणजे हे सगळे प्रोडक्ट वेगवेगळ्या प्रकारच्या कुल्फ्या तयार करतो आपण. आणि इथं आता इथं फोनमध्ये फिलिंग मशीन आहे फोनचं. तर याची काय कॉस्ट? हे 9.5 लाख रुपये घेतलं तेव्हा 9.5 लाख. तर कोण तयार होतं याच्यात भरल्या जाते. कोण त्याच्यात चॉकलेट स्प्रे होणार, क्रीम भरल्या जाणार, वरून ड्रायफ्रूट पडणार, परत चॉकलेट पडणार, वरून लीड पडणार आणि मग पॅकिंग करून बाहेर पडून जाणार. म्हणजे 5-6 माणसाचं काम एकच माणूस म्हणजे एक ठेवून हेच करतो. आणि कोण ते सेपरेट आणणार? सेपरेट होणार. बस. तर याच्यावर मँगो आली. याच्यात मँगो वगैरे काय म्हणतो असतो. चोकोलेट मोठा चोकोबार लावलेला ड्रायफ्रूट चोकोबार आहे आणि ही मँगो आहे. हे बनवलेले प्रोडक्ट चोकोबार आणि ही गुलकंद कुल्फी. तर चला भेटू अशीच एक नवीन मुलाखत घेऊन पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराज.